Hello everyone. Cars have always held a special place in my life. Being in my car is my happy place. My association with Spingy has been special and truly memorable. We celebrate 3 years of our partnership, and as we enter the next phase of our journey, Spinny is planning to read this on December to remember. या महिन्यामध्ये आपण लॉन्च करतोय 3 गाड्या अशा असतील. 3 गाड्या जे कुठले कस्टमर्स असतील त्यांना पूर्ण पैसे रिफंड होतील. त्यांना ती गाडी आपण फ्रीमध्ये देणार. सेकंड म्हणजे तुला नेक्स्ट शूट असेल सचिन सरांसोबत, त्याच्यामध्ये 3 कस्टमर्सला आपण चान्स देणार. टोटल असे 6 कस्टमर आपण लकी ड्रॉमधून काढणार. नमस्कार युट्यूब फॅमिली. आज आपण आलेलो आहोत स्पिनी या ठिकाणी, जे लोकेटेड आहे पुणे पिंपरी चिंचवड हिंजवडी IT पार्क येथे. 3.5 ते 4 एकर असा मोठ्या परिसरात स्थित असलेला स्पिनी पार्क. म्हणून तुम्ही पाहिलंच असेल आपल्या व्हिडिओवरती कधी कधी आपल्या स्पिनीच्या ऍड येत असतात. तर त्या ऍड मध्ये आपल्याला सचिन सरांनी म्हटलेलंच आहे की गाडी लेनी है तो स्पिनी पे भरोसा कर सकते हो. हाच विश्वास आपण पाहण्यासाठी आज आपण व्हिजिट केलेला आहे स्पिनी पार्क ह्या ठिकाणी. मित्रांनो, ज्याकडे कोणकोणत्या व्हेरियंट मध्ये गाड्या आहेत, कोणकोणत्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत, त्या सर्व आपण पाहणार आहोत आपल्या व्हिडिओ मध्ये. आणि ह्यांनी 2024 हा एअर इंडिंगचा आपला व्हिडिओ शूट होत आहे. तर ह्या एअर इंडिंगच्या व्हिडिओ मध्ये त्यांनी काय काय आपल्या युवासाठी फॅसिलिटीज ठेवलेल्या आहेत, काय गिफ्ट ऑफर्स ठेवलेल्या आहेत, तर हे आपण जाणून घेणार आहोत ह्या व्हिडिओ मधून. तर चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत कस्टमर लॉन्च मध्ये. तर मित्रांनो, भरपूर असं चांगली सुविधा तुम्हाला इथे स्पिनीने केलेली आहे. बघू शकता साईडला टोटली कस्टमर बसण्यासाठी वगैरे भरपूर असं चांगलं इथे अरेंजमेंट केलेलं आहे. आणि आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत स्पिनीचे RM संकेत सर. संकेत सर, नमस्कार. कशा आहात तुम्ही? छान. आता बऱ्याचशा म्हणजे आता इयर एंड तर आहेच, तर बऱ्याचशा फॅसिलिटी आपण प्रोव्हाइड करतो. सो बेसिकली आता आपण एक स्कीम लॉन्च केली आहे. ओके. की स्पिनी मधून डिसेंबरमध्ये जे कुठले कस्टमर्स व्हेकल परचेस करतील त्यातले 3 कस्टमर्स आपण लकी ड्रॉ काढणार आहोत. ओके. ज्यांना गाडीची पूर्ण अमाऊंट रिफंड होऊन जाईल. म्हणजे समजा तुम्ही जी कुठली गाडी परचेस केली आज, त्याची किंमत XYZ आहे, एक कन्सिडर करू 5 लाख रुपये. ती गाडी जर तुमचा नंबर लकी ड्रॉ मध्ये लागला तर पूर्ण रक्कम तुमची तुम्हाला रिफंड होणार. आणि 3 कस्टमर अजून आपण असे घेणार आहोत की सचिन सरांसोबत, सचिन तेंडुलकर सरांसोबत नेक्स्ट जो शूट असेल स्पिनीचा, त्याच्यामध्ये त्यांना आपण चान्स देणार आहोत. तर टोटल 6 कस्टमर आपण लकी ड्रॉ मधून काढणार आहोत. ज्यांना 3 कस्टमरला गाडी आपल्याकडून पूर्ण रक्कम रिटर्न मिळेल आणि 3 कस्टमर असे जे आपल्याकडे शूटसाठी सचिन सरांसोबत येतील. बेसिकली स्पिनी फिक्स प्राइस वरच काम करतं. बरोबर. कारण की क्वालिटी मेन तर आपला फोकस क्वालिटीवर असतो. बट ज्या अशा काही ऑफर्स असतात त्या आपण इयर एंड मुळे लॉन्च करत असतो. फर्स्ट आपली जी आहे ती 200 पॉइंट चेक्सची आहे. ओके. 200 पॉइंट चेक्स मीन्स की टायर पासून ते रूफ पर्यंत आपण पूर्ण गाडी चेक करतो. त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट मेन्शन्ड असते तुम्हाला गाडीच्या रिपोर्ट मध्ये. तुम्ही ऍप मध्ये बघू शकता. बरोबर. प्युअरली त्यात प्रत्येक पार्ट बद्दल माहिती दिलेली असते. कुठे काय चेंजेस केलेत, कुठे काय रिपेअर केले, रिपेंट केले, प्रत्येक तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्शन असतं. ओके. इंजिनचा रिपोर्ट असतो, गिअरबॉक्सचा रिपोर्ट असतो, टायर्सचा रिपोर्ट असतो, टायर लाईफचा रिपोर्ट असतो. त्याच्यात जर गाडी पास झाली तर आपण इथं विकण्यासाठी ती उभी करतो. ओके. मेजरली स्ट्रक्चरल डॅमेज किंवा फ्लडेड, पाण्यात बुडलेल्या गाड्या किंवा मीटर टेम्पर्ड अशा गाड्या आपण स्पिनीमध्ये शक्यतो सेल करतच नाही. डायरेक्ट सेलिंग मध्ये कस्टमर साठी आपण ठेवत नाही. दुसरा पॉईंट, जसं तुम्ही मला विचारलं की वॉरंटी बद्दल. ओके. सो 1 इयर वॉरंटी देतो आपण, ज्याच्यामध्ये पॅन इंडिया तुम्ही कुठेही क्लेम करू शकता ती वॉरंटी. इंजिन गिअरबॉक्स कव्हर असतं त्याच्यामध्ये. ओके. इंजिन गिअरबॉक्सचे 40+ पार्ट्स त्याच्यामध्ये कव्हर असतात. जर पार्ट जर काही झालं तर तुम्हाला तो पार्ट रिप्लेस करून दिला जातो. रिपेअरचा प्रकार आपल्याकडे नसतो. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा चार्जेस वगैरे काही घेतले जाणार नाही. ती स्पिनीची जबाबदारी आहे ना, त्यामुळे चार्जेसचा प्रश्न येतच नाही. बरोबर. कारण का वॉरंटीचा अर्थच तो होतो की तो जर पार्ट खराब होतोय तर तुम्हाला त्या ब्रँडकडनं त्याची रिइन्व्हेस्टमेंट मिळावी. बरोबर. तर आता आपल्याला काही लोक गाडी घेत असताना तर बोलत असतात की ह्यामध्ये प्राइसिंग कमी पाहिजे, आपल्याला निगोशिएबल पाहिजे. तर असं काही आपल्या स्पिनी देते का? नाही, नेगोशिएशनचा पार्ट आपल्याकडे नसतो. बेसिकली जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की
आपण फिक्स प्राइस वरती काम करतो. बरोबर. आणि फिक्स प्राइस वरती यासाठी करतो का तर आपण क्वालिटी प्रोव्हाइड करतो. आणि नेगोशिएशन मध्ये कस्टमरचा वेळ वाया जातो. बरोबर. कस्टमरला मनात डाऊट राहतो की नेगोशिएट केलंय, गाडीमध्ये तर काय अडचण नाही ना, काय प्रॉब्लेम तर नाही ना. म्हणजे एक्झॅक्ट तुम्ही पण विचार करा, तुम्ही एखादा प्रोडक्ट घ्यायला गेला आणि तुम्ही नेगोशिएशन बद्दल विचारलं, पहिले समोरची व्यक्ती तुम्हाला म्हणली नाही करत, पण नंतर जर करू लागली तर एक मनात शंका येते, तो डाऊट ठेवतच नाही. आणि दुसरी गोष्ट बऱ्याचदा असंही होतं की बाबा तुम्ही त्यांना केलं तर तुम्ही आम्हालाही करा. सो एक हा डाऊट कस्टमरच्या मनात नाही राहत. नेगोशिएशन कोणालाच नाही. बरोबर. जी प्राइस असते ते फिक्स असते, फुल आणि फायनल असणार. अजून काय आपल्या स्पिनी बद्दल काय काय आपले बेनिफिट आहेत? 5 days मनी बॅक गॅरंटी देतो आपण. ओके. त्याच्यामध्ये समजा तुम्हाला गाडी आवडली, तुम्ही पूर्ण पैसे देऊन घेऊन गेलात, 5 दिवस 300 किलोमीटर तुम्ही वापरू शकता. नाही आवडली रिटर्न करा, 100% रक्कम परत. नो क्वेश्चन आस्क पॉलिसी त्याच्यामध्ये. कलर नाही आवडला या घरामध्ये कोणाला आवडली नाही तरी सुद्धा आपण देऊ शकतो आणि रिटर्न करू शकतो. मित्रांनो, ही तर झाली स्पिनी बद्दलची टोटली फॅसिलिटी. तर मी तुम्हाला हॅचबॅक, सिडान, एसयूव्ही, ईव्ही मध्ये तुम्हाला सुद्धा गाड्या मी दाखवणार आहे. तर आपल्यासोबत संकेत सर आहेत, तर थोड्या किमती पण आपण जाणून घेऊ, काय कशा गाड्यांच्या किमती आहेत, गाड्यांच्या कशा कंडिशन आहेत, व्हिडिओ तर्फे मी दाखवेन. संकेत सर, थोड्या गाड्यांच्या किमती पण आपण आपल्या युवर्सना दाखवून घेऊ. चला. ओके. पण जसे आता चेकपॉइंट 200 चेकपॉइंट आपण करतो सांगितलेलं आहे, ते आपण जरा करून पण दाखवू. आपण दाखवतो तुम्हाला 200 चेकपॉइंट आपण कसं चेक करतो ते एकदा तुम्हाला दाखवतो. त्याचे वेगवेगळे इक्विपमेंट्स असतात. टायर चेक करण्यासाठी वेगळं इक्विपमेंट असतं, कलर चेक करण्यासाठी वेगळं इक्विपमेंट असतं, एसी चेक करण्यासाठी वेगळं इक्विपमेंट असतं, तसंच बॅटरी चेक करण्यासाठी वेगळं इक्विपमेंट असतं. तर ते मी तुम्हाला दाखवतो. 1-2च मिनिटं बघतो. आता इथे हे बॅटरी चेक करायचं युनिट आहे. हे मी तुम्हाला दाखवतो की आपण कसं बॅटरी चेक करतो. याच्यामध्ये प्लस आणि मायनस आपण कनेक्ट करतो. ओके. इथे कनेक्ट केल्यानंतर आपली बॅटरीची हेल्थ किती आहे हे समजून येतं. हो, बॅटरी हेल्थ किती आहे ओके आणि कशी आहे हे आपल्याला कळून जातं. डिव्हाइस कनेक्ट करतो. प्रत्येक डिव्हाइस असतात. तर इथे बघा आपल्याला बॅटरी लाईफ समजून जाते. ओके. बॅटरी टेस्ट इथे ऑप्शन येतो. तुम्ही झूम करून बघू शकता. ओके. ते बॅटरी टेस्टचा ऑप्शन आहे. त्याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला बॅटरी हेल्थ दिसते. ओके. इथे आपल्याला अशा प्रकारे आपण चेक करू शकतो. इथे बॅकला गेलो आपण, अशा प्रकारे बॅटरीची पूर्ण आपल्याला डिटेल्स समजून येतात. हो, डिटेल्स समजून येतात की काय लाईफ आहे, चार्जिंग कसं आहे, एनर्जी किती % आहे. हे बघा, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता लाईफ बघा 100% लाईफ आहे. साधारणतः ही बॅटरी जी आहे ती अजून 2-2.5 वर्ष आरामशीर चालू शकते. तसंच व्होल्टेज किती आहे बॅटरीचं, करंट किती घेते, रेजिस्टन्स किती आहे, त्यानंतर एनर्जी किती % आहे आता बॅटरीमध्ये. आता गाडी बंद आहे, 65% आहे. ज्यावेळी तुम्ही गाडी चार्ज करणार ती बॅटरी हळूहळू चार्ज होत जाते. 100% पर्यंत जात. रिझल्ट त्याचा गुडच आहे. त्यामुळे त्याचा काही प्रश्न नाही. तसंच आपण एसीचं पण मी तुम्हाला दाखवतो. आता हे जे आहे हे आपलं एसी चेक करायचं युनिट आहे. तर हे जे युनिट आहे हे आपण एसीच्या व्हेंट मध्ये इन्सर्ट करतो आणि चेक करतो. त्याच प्रकारे आपले टायर चेक करायचं युनिट असतं. रंग चेक करायचं युनिट असतं. त्याच्यामध्ये आपल्याला कळून जातं की पार्ट जो आहे तो रिपेंटेड आहे का नाहीये, किंवा टायरची लाईफ किती आहे नाहीये. अशा प्रकारचे वेगवेगळे युनिट असतात. सगळे आता मी तुम्हाला इथे दाखवू नाही शकत. बरोबर. तर बेसिक मी तुम्हाला 2 गोष्टी दाखवून दिल्या. चालेल. तर भरपूर असे चेक पॉइंट आहेत, ते तुम्हाला मी तुम्हाला ह्या व्हिडिओ मार्फत तर सांगितलेलेच आहेत मित्रांनो. आणि गाड्यांचे तुम्हाला इथे व्हरायटीज भरपूर भेटणार आहेत. तर मी त्यातल्या थोड्या गाड्या तुम्हाला सांगणार पण आहे, कोणकोणत्या गाड्या आणि कशा असणार आहेत, कोणकोणत्या बजेटमध्ये असणार आहेत हे मी तुम्हाला दाखवणार आहे. i20च्या लाईन मध्ये आहोत. या पूर्ण सगळ्या i20 आहेत तिथपर्यंत. बरोबर. तुम्ही बघू शकता. आता ही जी आहे ही न्यू लुक i20 आहे. टर्बो मॉडेल आहे. म्हणजे याला टर्बो चार्ज इंजिन आहे. ही साधारणतः तुम्हाला जाते 9,12,000 रुपयात. 9,12,000. आता याची नवीनची किंमत आहे जवळजवळ 15 लाख रुपये. ओके. यस. तर या प्राइस रेंज मध्ये तुम्हाला सगळ्या गाड्या बघायला मिळतील. प्राइस नंबर सुद्धा तुम्हाला याच किमतीमध्ये मिळणार. ऍडिशनल तुम्हाला काही द्यायची गरज नाही. जसं नवीन गाडीला द्यावं लागतं. चालेल. इथे तुम्ही बघू शकता ही सुद्धा आहे. ही सुद्धा टर्बो मध्ये. ही तुम्हाला मिळून जाईल 8,36,000 रुपयात. ओके. 8,36,000 तुम्हाला हे भेटून जाईल. इथे जर बघितलं आपण इलाइट i20 ही सगळ्यात जास्त डिमांड मध्ये असते. बरोबर. हा शेप सगळ्यात जास्त Hyundai i20 चा चालला होता.
जो मार्केटमध्ये रनिंग होता ओके त्याच्यामध्ये पण भरपूर व्हेरियस कलर तुम्हाला बघायला मिळतील. अगदी 4.5 लाखापासून 5.5 लाखापर्यंत आपल्याकडे i20 उपलब्ध आहेत. ओके. एखाद्या कस्टमरला गाडी ऑनलाईन बुकिंग करायची असेल तर आपल्या स्पिनीची काय ऍप वगैरे कशी डाउनलोड करायची प्ले स्टोर वरती सुद्धा तुम्हाला ऍप मिळून जाईल. प्ले स्टोर वरती स्पिनी नावाने आपलं ऍप आहे, किंवा तुम्ही वेबसाईट वर पण चेक करू शकता. ओके डायरेक्टली तुम्ही spini.com सर्च जरी केलं तरी आपली वेबसाईट तुम्हाला ओपन होऊन जाते. त्याच्यात प्रत्येक गाडी प्रत्येक शहरातली, म्हणजे समजा तुम्ही पुण्यामध्ये चेक करताय तर पुण्यातली, दिल्लीमध्ये चेक करताय दिल्लीमधली कुठलीही गाडी तुम्ही सर्च करू शकता. अगदी 1 लाख रुपयापासून 50 लाखापर्यंत आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या गाड्या उपलब्ध आहेत. ओके. भरपूर असे फिल्टर्स आहेत त्यामध्ये, तुम्ही टाकून ते आपण चेक अगदी करू बरोबर, शकतो. अगदी बरोबर. तर तुम्ही त्या गाड्या चेक करू शकता. कलर वाईज पाहिजे असेल कलर वाईज, परत आपल्याला पासिंग वाईज पाहिजे असेल तर पासिंग वाईज पण भेटून जाते. अगदी बरोबर. जी तुमची रिक्वायरमेंट आहे की तुम्हाला या सालानंतरची हवी आहे, किंवा इतक्या ओनरची हवी आहे, बरोबर, किंवा हा रंग हवा आहे, पेट्रोल मध्ये हवी आहे, डिझेल मध्ये हवी आहे, सीएनजी मध्ये हवी, तर जी तुमची रिक्वायरमेंट आहे त्याच्यामध्ये तुम्ही फिल्टर लावू शकता. त्याच्यामध्ये फिल्टर अवेलेबल आहेत. खूप चांगली सुविधा आपल्या स्पिनीने दिलेली आहे. तुम्ही ती यूज करू शकता आणि तुमच्या स्वप्नाची कार तुम्ही घेऊ शकता. मित्रांनो, या महिन्यामध्ये आपण लॉन्च करतोय 3 गाड्या अशा असतील. 3 लकी ड्रॉ लॉन्च करतोय बेसिकली आपण, की ज्याच्यामध्ये 3 गाड्या ओके 3 गाड्या जे कुठले कस्टमर्स असतील त्यांना पूर्ण पैसे रिफंड होतील. ओके त्यांना ती गाडी आपण फ्री मध्ये देणार आहोत. फर्स्ट. सेकंड म्हणजे जो आपला नेक्स्ट शूट असेल सचिन सरांसोबत, सचिन तेंडुलकर सरांसोबत, त्याच्यामध्ये 3 कस्टमर्सला आपण चान्स देणार आहोत. ओके. टोटल असे 6 कस्टमर आपण लकी ड्रॉ मधून काढणार आहोत. सर काय डेट असणार आहे ती आपल्या एक दिवसने सांगू. 1 डिसेंबर पासून 31 डिसेंबर पर्यंत जो कोणी बाय करणार कार त्याच्यामधले 6 कस्टमर आपण काढणार आहोत. अशी डिस्कस केलं. आता इथे पूर्ण ही डिझायरची लाईन आहे. बरोबर. त्या भागात जर तुम्ही मागे बघितलं तर स्विफ्टची पूर्ण लाईन आहे. तसंच या भागात जर बघितलं तर वॅगनारची पूर्ण लाईन आहे. ओके. प्रत्येक गाड्यांची आपण मॉडेल वाईज सेग्रिगेशन करून ठेवतो. बरोबर. आपल्याकडे 400+ स्टॉक आता अवेलेबल आहे. म्हणजे जो कुठला कलर, जे कुठलं मॉडेल तुमच्या रिक्वायरमेंट नुसार आपण तुम्हाला देऊ शकतो. आणि तुम्हाला इथं गाडी घेताना काहीच प्रॉब्लेम येणार नाही, कारण की तुम्हाला वॅगनर घ्यायची आहे, न्यू शेप, ओल्ड शेप, तर असा पूर्ण वॅगनरचा स्टॉक ह्या साईडला लावलेला आहे. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे सेक्शन असे बनवलेले आहेत प्रत्येक गाडीचे, प्रत्येक व्हरायटीज, प्रत्येक गाड्या अशा त्याच ठिकाणी लावलेले आहेत. तुम्ही जाऊन तसे चेक करू शकता. आणि सांगितल्याप्रमाणे आता सरांनी, तर सर ह्या डिझायर लावलेले आहेत, ह्यांच्या किमती काय असणार आहेत सर? आता साधारण बघा, ही जी डिझायर तुमच्या समोर उभी आहे ही 2020 मॉडेल आहे. ओके. ही तुम्हाला जाईल 7,25,000 पर्यंत. मॉडेल आहे 7,25,000 पर्यंत जाईल. तसंच ही जर बघितली, ही डिझेल मध्ये. ओके. तर ही गाडी जी आहे ही MH49 आहे, नागपूर पासिंग आहे, नागपूर ग्रामीण मध्ये येते. ओके. तर ही जाईल तुम्हाला साधारणतः 7,12,000 रुपयापर्यंत. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे रक्कम तर सांगितली. आता ह्याच्यावरती तर तुमचा स्पिनीचा टॅग वगैरे काही लावलेला नाही. तर एखाद्या कस्टमरला ही गाडी पसंत झाली तर ते कसे परचेस करणार की बाबा ज्यावेळी, हो बरोबर, ज्यावेळी कार बुक होते, आता ही कार बुक झालेली, ज्यावेळी कार बुक होते त्यावेळी आपण त्या कारवरचा टॅग काढून टाकतो. ओके. जेणेकरून दुसऱ्या कस्टमरला त्याच्यामुळे डिस्टर्बन्स नको. ओके. आणि कस्टमरची तुम्ही खूप चांगली म्हणजे एक सोय करून ठेवलेली आहे. कुणाला गाडी घ्यायची आहे, जेव्हा तुम्ही बघायला आल्यानंतर तुम्हाला इथे भरपूर असे टॅग लावलेले दिसतील. सगळं तुम्हाला इथे भेटून जाईल. गाडी कोणती, कुठल्या वेरियंटची आहे, गाडी किती चालली आहे, देणार कितीला आहे, हे भरपूर काही तुम्हाला इथे मेन्शन केलेलं आहे. लोनचं बेनिफिट घ्यायचं असेल तर तुमच्या स्पिनीने काय काय आपल्या व्ह्युअर्ससाठी फॅसिलिटीज प्रोव्हाइड केली? लोन फॅसिलिटीज आपल्याकडे अवेलेबल आहेत. म्हणजे बेसिकली 80% पर्यंत आपण फंडिंग करतो. ओके. किंवा प्री अप्रूव्ड वगैरे असेल एखाद्या कस्टमरला तर आपण 95% पर्यंत पण फंडिंग करतो. ओके. टोटल आपलं 22 बँकांची टाईप आहे, 16 बँक्स आहेत, 6 NBFC आहेत. जेणेकरून लोनला आपल्याकडे जास्तीत जास्त जेवढा सपोर्ट करता येईल कस्टमरला तेवढा आपण सपोर्ट करतो. आणि बेस्ट मार्केट रेट ऑफ इंटरेस्ट आपण कस्टमरला प्रोव्हाइड करतो. चालेल सर. आणि कोणत्या इयर पासून सर? साधारण आपण लोन देतो 2012च्या पुढच्या गाडीपासून. 2012 पासून तुमच्याकडे लोन चालू होतंय. तर कस्टमरच्या नावावरती तुम्ही किती दिवसात लोन करून देता? आता समजा एखाद्या कस्टमरला लोन करायचं तर जास्तीत जास्त आपण 2 दिवसात ओके लोन करून देतो. सॅलरीड असेल सॅलरीड असेल, एम्प्लॉईड असेल सेल्फ एम्प्लॉईड. ओके. आणि कॅश केस जर असेल तर आपण
3 तासामध्ये कस्टमरला गाडी हँडओव्हर करतो. अशी खूप चांगली फॅसिलिटी तुम्हाला स्पिनीमध्ये भेटते. तर आजचा जो व्हिडिओ होता ना तो तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होता आणि आज जो व्हिडिओ मी घेऊन आले होते कारण की हा व्हिडिओ होता आपला स्पिनी पार्क हिंजवडी ह्या ठिकाणीचा आणि तुम्हाला ॲड्रेस मी मेन्शन केलेलाच आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. अजून काही प्रॉब्लेम येत असेल तर आपले संकेत सर आहेतच. सर ॲड्रेस एकदा अजून सांगून द्या आपल्या युवर्सना. स्पिनी पार्क हिंजवडीमध्ये आपलं नियर बाय वाकड चौकात तुम्ही आलात तर एक 300 मीटर अंतरावर आहे हिंजवडीच्या रोडला, एकदम नियर बाय. लोकेशन जरी तुम्ही गुगल वरती सर्च केलं तरी पर्टिक्युलर आपल्या पार्कचं लोकेशन तुम्हाला मिळून जातं. मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येईन मित्रांनो. ह्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अशीच भेटेन तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.